मी स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी पल्लवी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी सकाळी लवकर उठलेली आहे. तुम्हा सर्वांना मी आज माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळची मी बेसिक कामं वगैरे आवरून घेतली. तर मी आज 4 वाजताच उठलेली होती, पण शूट घ्यायला विसरली. तर शूट घेईपर्यंत 4:30 वाजलेले होते. मग त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर गॅसवट्टा वगैरे पुसून घेतली, फरशी वगैरे पुसून घेतली. कारण की हे तर सकाळची बेसिक कामं केली ना तर छान वाटतं, प्रसन्न, घर पण प्रसन्न वाटतं. पण रोजच माझं रुटीन असं असतं असं नाही, कारण की कामामुळे रुटीन हे मागे पुढे होतं. तर चला असो, मग बघा आता छान फरशी वगैरे पुसून घेऊन मी चालली आहे आंघोळीला. मग आता तुम्हाला तयार होऊन भेटते. तर बघा, आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालेली आहे. आज माझा उपवास आहे म्हणून मी इथे शाबू वगैरे भिजत टाकलेला आहे, मोठा पण आणि छोटा पण. कारण की मला आज साबुदाणा वडा पण बनवायचा होता, कारण की खूप दिवस झाली इच्छा होती खायची. तर हाय, आता बघा मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 4:15. तर 1 तास तरी जातच सगळं काही आवरण्यामध्ये. माझं सगळं आपलं जे आपलं पर्सनल रुटीन असतं ना, सगळं आंघोळ वगैरे, ब्रश, सगळं काही. मग आता झालेलं आहे. साबू वगैरे भिजत टाकलेला आहे, कारण की आज उपवास आहे, गुरुवार आहे म्हणून. आता मला करायची आहे स्वामींची पूजा आणि चहा पाणी आणि मग माझ्या नवऱ्यासाठी टिफिन. मग त्यानंतर मला निघायचं आहे कामाला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं. मी एकदम रिलॅक्स चालू करत असते, कारण की सकाळी उठल्यानंतर जर आपण जास्त धावपळ दगदग वगैरे केली ना तर आपल्याला ना इथंच थकवा यायला लागतं, मग आपण काम वगैरे काही जास्त करू शकत नाही. म्हणूनच मी आज एकदम रिलॅक्सच करते मी. पण हे पण आहे की मी रोजच एवढ्या लवकर उठते असं नाही. माझ्या वेळेनुसार काम मॅनेज करत असते. कधी लवकर उठून माझं आवरते, कधी व्हिडिओचं काम करते, कधी बाहेरलं एक्स्ट्रा काम, कधी काही, कधी कोणत्या जिम्मेदारी वगैरे पार पडत असते. तर असंच माझं रुटीन आहे. तर तुम्हाला नक्कीच माझं रुटीन बघायला आवडेल, कारण की खूप धावपळ आहे माझ्या आयुष्यात. सर्वांच्याच आहे, माझ्या पण आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर बघा, आता मी पाणी वगैरे पिलं थोडंसं रिलॅक्स बसून, म्हणजे थोडंसं बरं वाटतं. आणि सकाळचं वातावरण बघा. मग त्यानंतर बऱ्यापैकी दिवस उजडला होता. मग मी हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला, कारण की गुरुवारी ना छान असं असतं की आपण हळदीचं लेपन करावं, म्हणजे छान असतं. तर त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली. मला काही तेवढं जमत नाही, पण जसं आलं तसं मी काढत असते. आपल्या अंगामध्ये कला कसलीच नाही बरं का. तर चला असो. तर बघा, हे असे मी काढलेले. बऱ्यापैकी आता पूर्ण दिवस उजळलेला आहे, 7 वाजलेले आहेत आणि मी आता प्रसादाचा शिरा बनवत आहे, कारण की थोडासा वेळच झाला होता मला. तर हे बघा, हे शिरा आणि इकडे शेवग्याच्या शेंगा उकडायला ठेवलेल्या आहेत भाजी बनवण्यासाठी, यांच्यासाठी टिफिन बनवायचं आहे म्हणून. तर बघा, इथपर्यंत माझी पूजा आवरलेली आहे. फक्त आता देवाला प्रसाद म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. मग नैवेद्य वगैरे दाखवून घेते, आता दिवाबत्ती करून घेते. छान असं स्वामींची पूजा करून छान असं मनाला प्रसन्न वाटतं. तर आता फायनली मी बनवलेलं आहे साबुदाणा खिचडी. आणि हे बघा, बिना आंघोळीचं तयार झालेलं आहे पोरगं माझं. देवानं मला असं कसं पोरगं दिले की काय की. मग चला आपण आता, थांब रे पिल्या, चला आपण आता देवाला थोडस प्रसाद दाखवूया, साबुदाण्याची खिचडी पण. कसं आहे ना, आपण जे बनवतो उपवासाला ते पण दाखवायचं असतं. तर हे बघू शकता, मी इथं प्रसाद वगैरे दाखवलेला आहे. तर बघा, फायनली आता देवाची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. तर माझा उपवास होता म्हणून मी ही थोडीशी शाबूची खिचडी खाऊन घेतली आणि मी आणि माझे मुलगा आम्ही दोघंच नाश्ता करत आहोत, कारण की माझी मुलगी नाही. आता बघा, आम्ही गेलेलो आहोत कामाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईबची खूपच गरज आहे मला पुढे जाण्यासाठी.